कोल्हापूरला मेडिकल हब बनवण्यामध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील सर्जिकल रोबोट आणि IVF विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सुसज्ज शस्त्रक्रिया विभागातील सर्जिकल रोबोट आणि IVF विभागाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांकडून या रोबोटिक सर्जरी मशीनची आणि IVF विभागाची संपूर्ण माहिती जाणून घेतली। सुरुवातीला डॉक्टर उल्हास दामले यांनी मागील 15 वर्षात हॉस्पिटलनं केलेल्या दैदिप्यमान यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला। हॉस्पिटलनं जास्तीत जास्त आधुनिक ॲडव्हान्स्ड मशिनरी, आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला असून यासाठीच्या 2 नवीन सुविधा सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं। हा सर्जिकल रोको मेकिंग इंडिया आहे, हे याचं खास वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी नमूद केलं। नामदार प्रकाश आंबेडकर यांनी ॲस्टर आधार हॉस्पिटलनं सुरू केलेल्या या नवीन सुविधेचं कौतुक केलं। उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत हॉस्पिटलमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलचं नाव आहे। कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्याला या हॉस्पिटलचा मोठा फायदा होत असून कोल्हापूर हे मेडिकल हब होण्यासाठी त्या दिशेनं वाटचाल करत आहे। यामध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वैद्यकीय क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि गतिशीलता आणण्यासाठी सर्व यंत्रणा ऑनलाईन करण्यावर भर असल्याची माहिती आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी दिली। डॉक्टर अजय केणी यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगून ही सेवा कोल्हापूरमध्ये सुरू करतोय याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एका फोनवर 84 IVF सेंटरना परवानगी दिली। भविष्यात महाराष्ट्र आरोग्याच्या बाबतीत एका वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वास डॉक्टर केणी यांनी व्यक्त केला। डॉक्टर निखिल गुळवणी यांनी SSI मंत्रा 3.0 या सर्जिकल रोबोविषयी माहिती दिली। रोबोटिक सर्जरी मशीनमुळे शस्त्रक्रियेमध्ये अधिक अचूकता येते। इंटरनेटच्या सहाय्यानं जगभरातून कुठूनही याला ऑपरेट करता येऊ शकतं। अधिक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सहज सोप्या पद्धतीनं करता येतात। रुग्णाला कमी वेदना होतात, कमी रक्तस्राव होतो, संसर्गाचा धोका नसतो, जलद रिकव्हरी होते, अशी अनेक वैशिष्ट्ये डॉक्टर गुळवणी यांनी सांगितली। यावेळी डॉक्टर नंदिता परांजपे जोशी, डॉक्टर डॅलन फर्नांडिस, अतुल कोळेकर यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व विभागाचे डॉक्टर्स आणि स्टाफ उपस्थित होता।